शांता शेळके नगर प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 135। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 5 मध्ये रेषा आणि कोन याविषयी माहिती मिळवणार आहोत। यामध्ये आपण भूमितीच्या पायाचे मुख्य मुद्दे याविषयी अगोदर चर्चा करूया। रेषाखंड, रेषा, किरण आणि कोन। रेषाखंड तर रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू असतात, ए बी। हा रेषाखंड, त्याचे दोन अंत्यबिंदू, बिंदू ए आणि बिंदू बी। याला जर आपण संकेत मध्ये दर्शवलं तर संकेत मध्ये रेषाखंडाला ए बी, रेषाखंड ए बी या प्रकारे इथं दर्शवतात। त्याच प्रकारे समजा रेषाखंड पी क्यू, तर याला संकेत मध्ये आपण दर्शवूया रेषाखंड पी क्यू। तर या प्रकारे रेषाखंड म्हणजे ज्याचे दोन अंत्यबिंदू आहेत, तर हा झाला रेषाखंड। आता आपण येऊया रेषा। रेषा म्हणजे काय? रेषाखंडाला दोघं बाजूंना, आता रेषाखंड ए बी घेतला आणि त्याला दोघं बाजूला विस्तरित केले किंवा दोघं बाजूला त्यांना अनंत अंतरापर्यंत नेले तर ती मिळेल आपल्याला रेषा। आणि रेषेला संकेतिक चिन्हामध्ये ए बी म्हणजे रेषा ए बी दोघं बाजूला एरो म्हणजे दोघं बाजूला बाण दर्शवतात। तर रेषा म्हणजे काय? तर रेषाखंडाच्या दोघं बाजूंना अनंत अंतरापर्यंत आपण विस्तरित करू शकतो, म्हणजे आपल्याला रेषा मिळते। जर रेषा पी क्यू घेतलं तर रेषा पी क्यू ला आपण या प्रकारे दर्शवू शकतो। हा पी आणि क्यू रेषाखंड आणि त्याला जर मी दोघं बाजूंना विस्तरित केले तर या प्रकारे त्याचं पी क्यू हे झालं त्याचं सांकेतिक स्वरूप, रेषा पी क्यू। तर या प्रकारे रेषाखंडाला रेषाखंड पी क्यू या प्रकारे दर्शवतात, रेषा ए बी या प्रकारे दर्शवण्यात येते। आता आपण बघूया किरण। तर किरण म्हणजे किरणला फक्त एका बाजूने अंतबिंदू असतो, तर या प्रकारे ए आणि बी। तर याचा आरंभिक बिंदू ए म्हणजे याला सांकेतिक स्वरूपात दर्शवताना ए बी, किरण ए बी, आणि त्याचे वाचन किरण ए बी या प्रकारे करतात। म्हणजे किरणला एक अंत्यबिंदू असतो, रेषाखंडाला दोन अंत्यबिंदू, आणि रेषा म्हटले तर दोघं बाजूंना अनंत अंतरापर्यंत विस्तरित होऊ शकतो। त्यानंतर आपण बघूया कोन। कोन म्हणजे रेषाखंड किंवा रेषा जिथं मिळतात तिथून आपल्याला कोन मिळतं। आता रेषा घेतलं, समजा मी पी आणि क्यू ही रेषा घेतली, आर आणि यस, तर या प्रकारे दोन रेषा एकमेकांना छेदतात, त्या ठिकाणी कोन मिळतात। किंवा दोनापेक्षा जास्त रेषाखंड एकमेकांना भेटतात, तिथेही आपल्याला कोन मिळतात। या प्रकारे ए बी हा एक रेषाखंड, बी सी हा एक रेषाखंड, ए सी हा एक रेषाखंड। तर या प्रकारे रेषा किंवा रेषाखंड एकत्र आले तर त्यापासून आपल्याला कोन मिळतात। तर या प्रकारे, आणि कोनला दर्शवताना सांकेतिक चिन्हामध्ये आपण इकडे जर घेतलं कोन ए ला दर्शवायचं आहे तर आपण कोन ए या प्रकारे दर्शवू शकतो। कोन बी ए सी, बी ए सी, किंवा कोन सी ए बी या प्रकारेही आपण दर्शवू शकतो। तर कोनला सांकेतिक चिन्हामध्ये कोन ए, कोन बी ए सी आणि कोन सी ए बी या प्रकारे आपण दर्शवू शकतो। तर यावर झाले आपली हे भूमितीचे मुख्य मुद्दे, रेषाखंड, रेषा, किरण आणि कोन। आता याच्या पुढच्या भागात आपण बघूया कोनांचे प्रकार।